नमस्कार मंडळी, तुम्ही स्क्रीनवरचा फोटो बघितला ना गुलाबी साडीवरचा, हे तेच लग्न आहे जे मी अन्वी 2 वर्षाची असताना म्हणजे त्या लग्नाला गेले होते, म्हणजे 2022 साली. आणि आज आहे 2026. 4 वर्षामध्ये, ठीक आहे, 4 वर्षामध्ये नाही माझ्यामध्ये बदल झाला, 1 वर्षामध्येच बदल झालाय. पण ते डिलिव्हरी नंतरचा फोटो किंवा एक बाळ असल्यानंतरचा फोटो आणि आता माझ्या शरीरामध्ये किती बदल झालाय, तेव्हा मी जवळजवळ 40 वर्षाची दिसते. 40 वर्षाची दिसते. ऍक्च्युअल मध्ये मी आता 32 वर्षाची आहे, पण त्यावेळेला मी तिथं 35-38 एवढ्या वर्षाची दिसत होते. आणि मी हा बदल केला, माझं जे वजन कमी झालं किंवा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला, त्याच्यामध्ये माझं चालणं किती महत्वाचं आहे किंवा मी चालले त्यांना मला किती फायदा झाला, हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लोकांना असं वाटतं की चालून चालून वजन कमी होत नाही किंवा चालून असं काय होणार आहे की वजन नाही का, वजनावर एवढा फरक पडणार आहे. फक्त चालून चालून पण नाही, थोड्याशा काही काही गोष्टी मॅटर करतात, त्या मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. पण हे जे लग्न होतं ना, या लग्नामध्ये मला म्हणजे काही कोणी उद्देशून वाईट उद्देशाने नव्हतं बोललं, पण एक मजाक मजाक मध्ये जेव्हा स्टेजवर डान्स करायचा होता ना, मी नव्हताच घेतला डान्समध्ये भाग. पण मी नाही नाही म्हणत होते, कारण मला पण माहित होतं बाकीच्यांपेक्षा मी खूप जाडी दिसतीये. आणि जाडी, आपण कसं जाडी असली आपली जास्त की आपल्याला सगळ्यांसमोर जाऊ वाटत नाही. बाकीचे पातळ असतील तर आपल्याला ते असं वाटतं की मी त्यांच्यापेक्षा जाड दिसते. तर मला तेव्हा मजाक मजाक मध्ये सगळे म्हणायचे, का तू नाचल्यावर स्टेज पडेल का, किंवा तू नाचल्यावर स्टेज पडेल, अयो छकुली नाचल्यावर, सॉरी भाग्यश्री नाचल्यावर स्टेज पडेल. तर म्हणजे कसं झालं माहितीये का, तेव्हा मला सगळ्यांबरोबर मी हसले, पण माझं आतून ना, मला आतून दुखलं, म्हणजे मनाला माझ्या लागलं ते. आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही, मी वजन कमी करून दाखवणारच. त्याच्यानंतर 1 वर्षाने मी सुरुवात केली, कारण अन्वी जोपर्यंत घराबाहेर पडू शकत नव्हती तोपर्यंत मला काही करता येत नव्हतं, कारण अन्वी माझी छोटीशी होती, मला ऑफिसचं काम हे होतं. पण जशी ती नर्सरीला गेली, स्कूलला गेली, तसं म्हणजे 3 वर्षाची असताना मी तिला स्कूलला घातली. बोलत पण नव्हती ती, कारण मी आणि ती एकाच घरात असायचो आणि माझं ऑफिसचं काम दिवसभर झोपणं, त्यामुळे तिच्याशी बोलायला कोण नसायचं. माझा दरवाजा अजिबात उघडायचा नाही, त्यामुळे पण माझं वजन अजूनच वाढत चाललेलं. तर मी चालून चालून माझं कसं वजन कमी केलं, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला मॉम्स किचनला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या वेगवेगळ्या वेट लॉस रिलेटेड तुम्हाला मी माझ्या अनुभवाच्या टिप्स देत जाईल. तुम्हाला आवडल्या तर नक्की फॉलो करून बघा. खूप जणांचा आपले व्हिडिओ बघून वजन कमी होत आहे. कुठल्याही अशा टिप्स मी देत नाही की जे तुम्हाला क्रिटिकल वाटते, ज्यांना तुम्हाला त्रास होईल, असं काही नाही. मी जे केलेलं आहे तेच सांगते. तर सगळ्यात महत्वाचं चालणं तर महत्वाचं आहे, पण साखर, तेल, व्यवस्थित झोप, प्रोटीन, फायबर्स ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. व्यवस्थित झोप घेणे, भरपूर पाणी पिणे, साखर जेवढी कमी खाता येईल तेवढं कमी खाणे, तेलाचं प्रमाण थोडंसं कमी, ह्या गोष्टी फॉलो. आणि मुवमेंट महत्वाची. ही मुवमेंट म्हणजे वॉक. माझ्यासाठी जे बेस्ट ठरलं ते म्हणजे चालणं. आता मी एवढी चालत नाही, पहिल्यासारखी मी एवढी चालत नाही, पण तरी पण माझ्या वजनामध्ये एवढा फरक झाला नाही की, म्हणजे आपण म्हणतो ना, एक जशी होती तशी नाही मी कधी होऊ शकत आता, कारण एवढा मला चालण्यामुळे फरक पडलाय. आता चालण्याचा खूप जणांना प्रॉब्लेम असतो. चालण्याचा प्रॉब्लेम कसा असतो, त्यासाठीच मी व्हिडिओ काढलेला आहे. चालायचं कसं, एवढं हा 10,000 पावलं म्हणजे असं वाटतं की किती आहेत, पण नाही, एवढं नाही. 7 ते 8 किलोमीटर म्हणजे किती आपल्याला वाटतं. पण आपण चालत बोलत सुद्धा 10,000 पावले चालत बोलत नसतात चालायची. म्हणजे सांगते, नॉर्मली आपण हसत खेळत 10,000 पावले कंप्लीट करू शकतो. आता कशी 10,000 पावले चालायला कंप्लीट, जर नॉर्मल पेसमध्ये आपण चालत असू, रेग्युलर चालतो तसं, तर 2 तास लागतात. हे 2 तास म्हणजे 120 मिनिट. 120 मिनिट म्हणजे जर 20-20 मिनिट पकडले तर 6 वेळा जर दिवसातून चाललं, बेसक 12, तरी आपल्याला त्रास होत नाही किंवा सॉरी, त्रास होतच नाही चालण्यामुळं. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत महिन्याभरात काय फरक होतात हे मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा आपण सुरुवातीला चालायला लागतो ना, तर मी चालायला लागले ना, मी कधीच 20-20 मिनिटाचं चाललेलं नाही. डायरेक्ट मी, आणि मी शाळेत गेली ना, मला सुरुवातीला वेळ लागायचा चालायला. मला 3 तास लागायचे 10,000 पावलं चालायला. नंतर नंतर मला 2 तास लागतात. त्यामुळे तुम्ही असं कम्पेअर करू नका की तुला 2 तास कसे लागतात. मला सवय लागली, माझ्या शरीराला सवय लागली. जेव्हा मी सुरुवातीला चालायचं ना, तेव्हा जीव दमायचा, दमल्यासारखं व्हायचं, थकवा आल्यासारखं व्हायचं. पायाचे पूर्ण गोळे, सगळे पायाचे गोळे आहे ना, दुखायला लागायचे. एक आठवडाभर खूप त्रास झाला. पण तरी पण मी चालत होते. मला असं वाटायचं नंतर नको चालायला, आपल्या पिंढऱ्या वगैरे दुखायला लागल्यात. नाही, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये फरक वाटायला लागला. दुसऱ्या आठवड्याचं मला अजून आठवतोय. एक
माझ्या 2-4 दिवसांचा असा गॅप आलेला की मला गावाला वगैरे जायचं होतं आणि तेव्हा मला चालायला जमत नव्हतं. त्यावेळेला मला ना असं आतून वाटत होतं की अरे माझं काहीतरी चुकतंय किंवा माझं काहीतरी राहिलंय चालायचं. मी ते गावामध्ये कंप्लीट केलं इकडून तिकडून चालून. पण ते असं चुकल्यासारखं वाटायला लागतं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये फरक होतो बेस्ट. आपल्या ज्या शिरा असतात ना त्या पूर्ण मोकळ्या होतात. आपण म्हणतो ना चालल्यामुळं पूर्ण शिरा मोकळ्या होतात. अगदी बरं वाटतं. आपल्याला कसं सारखं बसून बसून कंबर दुखते किंवा झोप लागत नाही. तर शिरा सगळ्या मोकळ्या व्हायला व्हायला लागतात. अंगावरचे कपडे ना लूज वाटायला लागतात आणि पोट आपल्याला हलकं हलकं वाटायला लागतं. म्हणजे असं वाटतं मी काहीच खाल्लेलं नाहीये, पण मला भूक पण लागत नाही. म्हणजे असं हलकं हलकं वाटायला लागतं. तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक अशा गोष्टी सांगते. असं नाही तुम्हाला 7 दिवसांनी 8 दिवसांनी ती वाटायला लागतं, पण हळूहळू कसं वाटतं ते मी सांगते. त्याच्यानंतर ना आपल्यामध्ये ना एक कॉन्फिडन्स यायला लागतो. आपलं जे निगेटिव्ह आपण जो म्हणतो ना निगेटिव्ह माइंडसेट आहे किंवा निगेटिव्हिटी जी मनात येते ना ते चालण्यानं कमी होते. तुम्ही चालून बघा, सर्च करून बघा किती फायदे होतात चालण्याचे. स्ट्रेस कमी होतो चालण्यामुळं. नाहीतर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं मी खूप स्ट्रेसमधून गेलेली आहे. असा कुठलाही मला वेगळा स्ट्रेस नाही. हेच घर, घरकाम, बाळाला सांभाळणं यात माझी दगदग व्हायची. मला आतून रडू यायचं. मी काय करावं काय नाही सुचायचं नाही. म्हणजे नोकरी सोडू शकत नाही, बाळालाही सोडू शकत नाही, घरातली कामही सोडू शकत नाही. ह्या गोष्टींमध्ये ना आपण आणि मेन म्हणजे बांधल्यासारखं. मी बांधल्यासारखीच आतापर्यंत म्हणजे जे आहे ती बांधल्यासारखीच आहे. कुणाचं मला बंधन नाहीये. पण एक असतो, आतून एक स्ट्रेस असतो. पण आता मी फ्री आहे. आता माझं मन एकदम रिलॅक्स झालेलं आहे. नाहीतर मी सुद्धा खूप स्ट्रेसमधून गेलेले आहे. स्ट्रेसमुळं चेहऱ्यावर पिंपल, वजन वाढण्याचे परिणाम होतात. तर तिसऱ्या आठवड्यामध्ये ना अगदी स्ट्रेस कमी वाटायला लागतो, झोप यायला लागते शांत. पूर्ण बॉडी असं वाटतं म्हणजे हवेत तरंगल्यासारखी वाटते. आता हे तुम्हाला हे वाटत असेल नाही का जोक वाटत असेल, पण रियालिटीमध्ये बॉडी हवेत तरंगल्यासारखी वाटायला लागते. चालणं सुरू झालं ना आपलं की खूप शरीरामध्ये बदल होतात. पण 4थ्या आठवड्यामध्ये जर तुम्ही महिनाभर वजन नाही बघितलं आणि सगळं व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या म्हणजे साखरेचं प्रमाण कमी केलं, तेलाचं थोडंसं कमी केलं, तूप वापरलं त्याच्याऐवजी थोडंसं, परत प्रोटीन व्यवस्थित घेतलं, आपलं सलाद व्यवस्थित खाल्लं, चावून खाल्लं, वेळा पाळल्या, चटरपटर बाहेरचं नाही खाल्लं आणि मैद्याचे पदार्थ टाळले. ह्यातलं काहीच क्रिटिकल नाहीये. मैद्याच्या ऐवजी गहू खायचा. बाहेरचं पॅकेटमधलं खाण्याच्या ऐवजी चटपटीत मस्त टिक्की करून खाता येते आपल्याला. घरी टिक्क्या करून खाता येतात, चाट करून खाता येतात. खूप शॉर्ट व्हिडिओज आहेत. सगळे व्हिडिओ प्रकारचे रेसिपीचे व्हिडिओ आहेत आपल्याकडं वेट लॉस रिलेटेड. असं नाही की वेट लॉस म्हणजे घासपूस भाज्यापाल्या कच्च्या वगैरे शिजवलेल्या खायच्या बॉईल करून असं काही नाही. खूप सारे पदार्थ बनवता येतात. आजकाल युट्यूबवर खूप प्रकारचे पदार्थ बनवले जातात. तुम्ही पण बघू शकता. ते वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे, स्प्राउट खायचे. स्प्राउट म्हणजे अगदीच न आवडणारे नाही खायचे आपल्याला. आपण मस्त जशी उसळ करतो तशी उसळ करूनच मी खाल्ले. त्याला नाव स्प्राउट लोकं देतात. पण मी तर उसळ करून खाते कुठल्याही कडधान्याची. अगदी तिखट, मीठ, कांदा मस्त टाकून, टोमॅटो थोडंसं तेल वापरून मस्त भाजून, कडक करून किंवा शिजवून असं. तर 4थ्या आठवड्यामध्ये तुम्ही जर पहिल्या 1 तारखेला सपोज सुरू केले, 15 कधी सुरू करू, शेवटला एंडिंगला तुम्ही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ नाही, सॉरी एंडिंगला तुम्ही वजन बघायचंय आणि व्हिडिओ काढून ठेवायचा स्वतःचा वाटते तर. स्वतःचा व्हिडिओ काढून ठेवा. कारण माझी ही चूक झाली की मला जेव्हा मी समोर आलेले ना, तेव्हा मला पाठीमागचं वजन दाखवायला नव्हतं. पण मी तरी तुमच्या पुढं 76 पासून का 75-77 पासून वेट लॉसला सुरुवात केली. मग वजन कमी केलं. म्हणजे माझे जुने फोटो माझ्याकडे एवढे नाहीयेत की मी तुम्हाला दाखवेल. कारण म्हणजे ते 4-4च फोटो आहेत ज्यात माझं वजन खूप जास्त होतं. एवढे फोटो नाहीत कारण मी माझे फोटो काढतच नव्हते. काढू तरी कशाला? मी चांगले दिसत नव्हते तर काढू कशाला फोटो? आता मी भरपूर फोटो काढते. आता माझ्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स आलेला आहे. तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स आणायचा असेल ना, तर तुम्ही सगळं हे व्यवस्थित पाळा. चालायला लागा. बघा तुमच्यामध्ये किती फरक होतो. ज्याला गुडघ्याचा त्रास आहे, ज्याला अजून काही वॉकिंग केल्यानं डॉक्टरांनी सांगितले नका करू, त्यांनी नका चालू. पण जे नॉर्मल आहे, ज्याला काही कशाचा प्रॉब्लेम नाहीये. सायटिका महत्वाचा म्हणजे सायटिकाचा माझा प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह झालेला आहे. आता मला माझं एक थोडंसं दिवस ऑफिस आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे. जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे. नाहीतर मी तुम्हाला 10,000 पावले कशी चालते हे सगळं लाईव्ह दाखवणार आहे. कारण त्याच्यानंतर मला वेळ असणार आहे. आता मला वेळ नसतो. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुझं रुटीन भरपूर रेकॉर्ड केलेले आहेत व्हिडिओ, पण एडिट करायला सुद्धा वेळ मिळत नाही. लग्न होतं घरातलं 3-4 दिवस झालं आणि त्याच लग्नातला हा फोटो आहे.
हे दुसरं लग्न आहे त्या पहिल्या लग्नानंतर. नंतर मी कुठल्या लग्नाला गेली नाही. मला म्हणजे गेली नाही म्हणजे मला ना वेळ भेटला. माझी लहान मुलगी प्रवासात वगैरे नाही मला जाता येत, ऑफिसची सुट्टी एवढं सगळं मॅनेज करून न जाता आल्यामुळे हे माझं दुसरं लग्न आहे. त्या लग्नातला फोटो आणि ह्या लग्नातला फोटो यात किती फरक वाटतोय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, गोडशी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय. आणि नक्कीच